पवनी येथे आयोजित होत असलेल्या विदर्भ काशी पवनी महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी महाआरतीने करण्यात आली। महाआरतीचे आयोजन पवनी येथील श्री चंडिका माता मंदिर येथे सायंकाळी करण्यात आले। तसेच दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली। या महोत्सवाअंतर्गत 5 दिवसीय विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून 26 सप्टेंबरपासून 5 दिवसीय विदर्भ काशी पवनी महोत्सव सुरू करण्यात आला। आमदार नरेंद्र भोंडेकर मित्र परिवारातर्फे आयोजित या महोत्सव अंतर्गत शुक्रवारी सकाळी पवनी शहरात महामॅरेथॉन दौड आयोजित करण्यात आली, ज्यात 500 पेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला। ही दौड सकाळी 7 वाजता कालका माता मंदिर येथून सुरू करण्यात आली, ज्याकरिता विविध वयोगट तयार करण्यात आले होते आणि यात विजयी झालेल्या स्पर्धकांना स्मृतिचिन्हे आणि नगदी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। याच दिवशी सायंकाळी 6 वाजता महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। पवनी येथील श्री चंडिका माता मंदिर येथे महाआरतीने या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली। यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उपस्थित राहून महोत्सवाचे उद्घाटन केले। महोत्सव दरम्यान शनिवारी सकाळी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। याकरिता संस्कार भारती आणि पोस्टर रांगोळी असे 2 विभाग पाडण्यात आले होते, ज्यात विजयी स्पर्धकांना स्मृतिचिन्हे आणि नगदी पुरस्कार प्रदान करण्यात आले। महोत्सवाच्या दरम्यान रविवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी बेस हॉस्पिटलतर्फे संताजी सभागृह बेलघाटा वार्ड येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून क्षेत्रातील रुग्णांची तपासणी आणि औषधोपचार करण्यात येणार आहे। सोबतच याच दिवशी सुपर मॉम, सुपर डॅड, एकल नृत्य तसेच सामूहिक नृत्य स्पर्धेचे आयोजन बेलघाटा वार्ड येथील संताजी सभागृहात करण्यात येत आहे, ज्याकरिता विविध बक्षिसेसुद्धा ठेवण्यात आली आहेत। वरील आयोजनात नागरिकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून आयोजनाचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार नरेंद्र भोंडेकर मित्र मंडळ, शिवसेना, युवासेना तसेच महिला आघाडीद्वारे करण्यात आले आहे।